जय शिवराय सगळ्यांना. व्हिडिओ बनवण्याचं खास कारण म्हणजे असं की काल मी अलिबाग मध्ये आले होते आणि अलिबाग मध्ये गड किल्ले फिरता फिरता एक छोटासा इन्सिडेंट झाला होता माझ्यासोबत. तो म्हणजे अचानक माझा पाय स्लिप होऊन पाय मुरगवला होता आणि तो इतक्या लेवलला मुरगवला होता की मला 2 तास तिथून स्टेबलच मी उभी होती, मला हालताही येत नव्हतं आणि त्यावेळी परतीचा प्रवास करणं मला पॉसिबल नव्हतं. म्हणून इथेच कुठेतरी मी राहण्यासाठी सोय बघत होते. खूप ठिकाणी मी विचारलं पण इथले जे रेट होते ते अगदी 2,000, 2,500, 1,500 असे होते आणि ते माझ्या आर्थिक बचतीमध्ये परवडण्यासारखे मला नव्हते. म्हणून इथून मी सहज जात होते. आता इथलं लोकेशन म्हणजे काकू कुठे येले? रेवदंडा बीचचा रोड आहे ना, शास्त्रीनगर. ओके. आणि तुम्हाला मागे बघा बोट पण दिसते. तर इथे राहण्याची उत्तम सोय आहे. फक्त राहण्यासाठी मी बोलत नाही, कारण राहण्याची सोय आपल्याला कुठेही कसेही मिळते, पण तिथली जी माणुसकी आणि जी आपुलकी असते ना, ती सगळ्या ठिकाणी नाही मिळत. जर काल मी जेव्हा इथे आले ना, तेव्हा मला बाईकवरून खाली उतरणंही पॉसिबल नव्हतं. त्या काकूनी घाई करत घरात जाऊन गरम पाणी बनवलं, त्याच्यामध्ये मीठ टाकून मला शेकवायला आणून दिलं. मी पाय शेकवेपर्यंत माझ्या बाजूला बसून बोलत राहिल्या. आता सकाळी उठून आम्ही जेव्हा निघालो, हे बघा बॅग भरून परतीचा प्रवास करत होतो, तेव्हाही त्यांनी चहा दिली आणि जे एक आई पण असतं ते त्यांच्यातून मला दिसलं आणि म्हणून मी हा खास व्हिडिओ बनवते. जर तुम्ही या साईडला येत असाल, इकडे राहण्यासाठी सोय बघत असाल, तर राहण्यासाठी तुम्हाला खूप ऑप्शन आहेत. पण माणुसकीने आपुलकी हवी असेल तर तुम्हाला इथेच यावं लागेल, कारण या काकू तुम्हाला भेटणार आहेत. जे प्रेम मला त्यांच्याकडून मिळते मी केव्हाच विसरणार नाही, कारण जेव्हा पण माझी इथे फेरी होईल तर मी नक्की त्यांना भेटून जाईल. तुम्हाला मागे बघा हे बोर्ड दिसतंय की महालक्ष्मी कॉटेज. जर तुम्ही इथे येत असाल तर इथे नक्की या आणि इथे राहण्याची उत्तम अशी सोय आहे. तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ पोहोचवा, कारण फक्त हे सांगणं नाही की इथे या म्हणून, तर ती जी मला आपुलकी मिळाली त्याने मला खरंच खूप वेगळं वाटलं आणि म्हणून मी हा व्हिडिओ बनवत आहे. तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. थँक्यू. जय शिवराय.